क्षणभर डोळे बंद करून अशी कल्पना करा की तुमची सकाळ अलार्मच्या मोठ्या आवाजाने नाही तर तुमच्या स्वतःच्या इच्छेने सुरू होते. तुम्हाला ऑफिसला धावपळ करावी लागत नाही, बॉसची भीती नसते आणि पैशांची चिंता देखील नसते. तुमच्याकडे इतके पैसे असतात की तुम्ही इतरांच्या सांगण्यावर नाही तर स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगू शकता. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही प्रवास करू शकता, नवीन कौशल्य किंवा कला शिकू शकता आणि तुमच्या मनाजवळ असलेल्या गोष्टी करू शकता. सुरुवातीला हे फक्त एक सुंदर स्वप्न वाटते, पण लेखक सांगतो की योग्य विचारसरणी, स्पष्ट ध्येय आणि योग्य आर्थिक योजना असली तर हे स्वप्न वास्तवात बदलू शकते. लेखक सांगतो की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त खूप पैसा किंवा महागडी जीवनशैली नाही. खरे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अशी परिस्थिती जिथे पैसा तुमच्यावर नियंत्रण ठेवत नाही, तर तुम्ही पैशांचा योग्य वापर करून तुमचे आयुष्य स्वातंत्र्याने जगू शकता. लेखक ग्रँट सबेटियर याने स्वतःच्या आयुष्यात खूप कमी पैशांपासून सुरुवात केली होती. त्याच्याकडे सुरुवातीला जवळजवळ काहीच पैसे नव्हते, पण योग्य बचत, गुंतवणूक आणि स्मार्ट आर्थिक निर्णय यांच्या मदतीने त्याने काही वर्षात मोठी संपत्ती निर्माण केली. या उदाहरणातून लेखक सांगतो की कोणत्याही व्यक्तीने आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे शक्य आहे. त्यासाठी जादूची गरज नसते, तर योग्य योजना, सातत्य आणि पैशांकडे बघण्याची योग्य मानसिकता लागते. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवले, नियमित बचत केली, गुंतवणूक सुरू केली आणि आपल्या पैशांना स्वतःसाठी काम करायला लावले, तर हळूहळू तो आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतो. अशा प्रकारे आर्थिक स्वातंत्र्य ही फक्त कल्पना नाही, तर योग्य प्रयत्नांनी मिळवता येणारी वास्तव परिस्थिती आहे. लेखक सांगतात की फक्त खर्च कमी करणे हे पूर्ण समाधान नाही. खरी समजदारी म्हणजे आपले खर्च हुशारीने ऑप्टिमाइज करणे, म्हणजे जीवनातील सगळ्या छोट्या छोट्या आनंदांना सोडून देणे नाही, तर पैशांचा योग्य वापर करणे. बचत ही फक्त पैशांची गोष्ट नाही, ती एक मानसिकता आहे. त्यात संयम, स्पष्टता आणि योग्य निर्णय घेण्याची सवय असते. लेखक ग्रँट साबटेर सांगतात की पैसे खर्च करताना नेहमी विचार केला पाहिजे की हा खर्च आपल्या आयुष्याला पुढे नेतो की मागे खेचतो. कर्जाबद्दलही त्यांचा विचार वेगळा आहे. ते म्हणतात की प्रत्येक कर्ज वाईट नसते. जर तुम्ही एखादी स्किल शिकण्यासाठी किंवा शिक्षणासाठी कर्ज घेतले असेल आणि त्यामुळे भविष्यात तुमची कमाई वाढणार असेल, तर ते गुड डेट मानले जाते, कारण ते तुमच्या भविष्यातील कमाईसाठी एक गुंतवणूक असते. पण दुसरीकडे क्रेडिट कार्ड वापरून अनावश्यक वस्तू खरेदी करणे हे बॅड डेट असते. असे कर्ज तुमच्या आर्थिक प्रगतीला थांबवते. लेखक म्हणतात, डेट इज लाईक अ टॅक्स ऑन युअर फ्युचर, म्हणजे जितके जास्त कर्ज तितकी कमी आर्थिक स्वातंत्र्य. त्यामुळे सर्वात पहिला टप्पा म्हणजे वाईट कर्जातून बाहेर पडणे. त्यानंतर पैसे अशा ठिकाणी गुंतवणे जिथे ते काळानुसार वाढतील. लेखक सांगतात की फक्त पैसा कमवणे पुरेसे नाही, तर तो हुशारीने वाढवणे अधिक महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती दर महिन्याला 5,000 रुपये इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करते आणि त्यावर वर्षाला सुमारे 12% परतावा मिळतो, तर 10 वर्षात ती रक्कम 11 लाख रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते. लहान लहान खर्चांमधूनही मोठा बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ, नेटफ्लिक्ससारख्या सबस्क्रिप्शनवर दर महिन्याला 500 रुपये खर्च होतात. जर तेच पैसे गुंतवणुकीत टाकले तर भविष्यात मोठी रक्कम तयार होऊ शकते. गुंतवणुकीचा खरा अर्थ असा आहे की तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करायला लागतात आणि एक दिवस तुम्हाला कामापासून स्वातंत्र्य मिळवून देतात. लेखक असेही सांगतात की फक्त एका इन्कम सोर्सवर अवलंबून राहणे खूप धोकादायक असते, कारण जर ती नोकरी किंवा व्यवसाय बंद झाला तर उत्पन्न पूर्णपणे थांबू शकते. म्हणूनच ते सांगतात की कमाईचे अनेक मार्ग असायला हवेत. पहिला प्रकार म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम, जिथे तुम्ही काम करता आणि त्या बदल्यात पैसे मिळतात, जसे नोकरी किंवा व्यवसाय. दुसरा प्रकार म्हणजे साईड हसल, म्हणजे मुख्य कामासोबत केलेले दुसरे काम. उदाहरणार्थ, ऑनलाईन कोर्स बनवणे, फ्रीलान्सिंग करणे, ब्लॉगिंग किंवा यूट्यूब चॅनल सुरू करणे. सुरुवातीला त्यातून कमी पैसे मिळतील, पण वेळेनुसार ते मोठे उत्पन्न बनू शकते. तिसरा प्रकार म्हणजे पॅसिव्ह इन्कम, म्हणजे एकदा मेहनत केल्यावर सतत येणारे पैसे, जसे शेअर्सचे डिव्हिडंड, म्युच्युअल फंड रिटर्न्स, भाड्याची कमाई किंवा डिजिटल प्रॉडक्ट्सची ऑनलाईन विक्री. लेखक सांगतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे 5 किंवा त्यापेक्षा जास्त कमाईचे स्रोत असतात, तेव्हा तो आर्थिकदृष्ट्या जास्त सुरक्षित होतो, कारण जर एक मार्ग बंद झाला तरी इतर मार्गातून पैसे येत राहतात. यानंतर लेखक स्मार्ट सेव्हिंगबद्दल सांगतात. फक्त पैसे वाचवणे पुरेसे नाही, तर ते योग्य ठिकाणी वापरणे महत्त्वाचे आहे. अनेक लोक म्हणतात की कॉफी पिणे बंद करा आणि रोज 200 रुपये वाचवा, पण लेखक म्हणतात की असे करून तुम्ही आयुष्याचे छोटे आनंद गमावता.
खरी समजदारी म्हणजे मोठे आर्थिक निर्णय योग्य घेणे, जसे योग्य विमा घेणे, निरुपयोगी सबस्क्रिप्शन बंद करणे आणि नियमित गुंतवणूक करणे. स्मार्ट सेव्हिंगसाठी 2 सोपे नियम आहेत. तुमची इन्कम आणि एक्सपेन्सेस ट्रॅक करा. प्रत्येक रुपया कुठे जातो हे समजून घ्या. खर्च 2 प्रकारात विभागा: गरजेचे खर्च आणि विलासिता खर्च. गरजेचे खर्च म्हणजे घर भाडे, वीज बिल, अन्न इत्यादी. विलासिता खर्च म्हणजे अशा गोष्टी ज्या आनंद देतात पण ज्यांच्याशिवाय जगता येते. जेव्हा तुम्हाला हा फरक समजतो तेव्हा बचत आपोआप सुरू होते. लेखक स्वतः सांगतात की जेव्हा त्यांच्याजवळ फक्त 22 सेंट होते तरीही त्यांनी बचत सुरू केली. त्यांनी एक्सेलमध्ये प्रत्येक खर्च लिहायला सुरुवात केली, अगदी $1च्या चॉकलेटचा खर्चही. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या पैशांच्या सवयी समजत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या सुधारू शकत नाही. शेवटी ते सांगतात की फक्त पैसे बँकेत ठेवून काही फायदा होत नाही, कारण महागाई हळूहळू त्या पैशांची किंमत कमी करते. म्हणून पैसे म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड किंवा इतर गुंतवणुकीत टाकले तर ते वाढतात. लेखक सांगतात की मोठी गुंतवणूक करण्यासाठी मोठे पैसे लागत असे नाही. 500 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करता येते. जर एखाद्या व्यक्तीने 25व्या वर्षाच्या वयात दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवणूक केली आणि सरासरी 10% परतावा मिळाला तर 35 वर्षांनी त्याच्याकडे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होऊ शकते. म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य ही जादू नाही, तर वेळ, गणित आणि शिस्तीचा परिणाम आहे. फायर मोमेंट म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. याचा अर्थ असा की इतकी आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे की तुम्हाला फक्त पैशांसाठी काम करण्याची गरज उरू नये. तुम्हाला काम करायचे असेल तर करा, नाही केले तरीही चालेल, कारण पैसा आता तुमच्यासाठी काम करत असतो. या विचाराचा मुख्य उद्देश असा आहे की आपण आपले जीवन पैशांच्या मागे धावत घालवू नये, तर पैशांना आपल्या आयुष्याच्या प्लॅननुसार वापरावे. यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 1. कमाई वाढवणे. फक्त एका नोकरीवर अवलंबून राहू नये. नवीन स्किल्स शिकाव्या, साईड इन्कम सुरू करावी आणि हळूहळू उत्पन्न वाढवावे. 2. खर्च समजून वापरणे. प्रत्येक खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारावे, हा खर्च खरंच गरजेचा आहे का? त्यामुळे आपले पैसे योग्य ठिकाणी वापरले जातात. 3. गुंतवणूक करणे. फक्त पैसे सेव्ह करून बँकेत ठेवले तर महागाईमुळे त्यांची किंमत कमी होते. त्यामुळे शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणुकीत पैसे लावले तर ते वाढतात. या संपूर्ण विचाराचा मुख्य संदेश असा आहे की पैशांचे गुलाम बनू नका, पैशांना तुमच्यासाठी काम करायला लावा. यासाठी लवकर सुरुवात करणे, नियमित बचत करणे, साईड इन्कम तयार करणे आणि गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. जे लोक आपल्या ध्येयावर ठाम राहतात ते शेवटी आपल्या मंजिलपर्यंत पोहोचतात. तुम्हीही पोहोचू शकता. कर्जातून मुक्त होऊ शकता, तुमची कमाई वाढवू शकता आणि भीतीला ताकद बनवू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हार मानणे हा पर्याय नाही. या पुस्तकात लेखक एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करतात की प्रत्येक कर्ज वाईट नसते. जर एखादे कर्ज तुमची कमाई वाढवण्यास मदत करत असेल तर ते ओझे नसून एक शहाणपणाची गुंतवणूक निर्णय असतो. याला चांगले कर्ज आणि वाईट कर्ज असा फरक म्हणतात. समाजात साधारणपणे कर्जाला वाईट समजले जाते. मोठे लोक सांगतात की उधार घेऊ नये. पण जर असे कर्ज असेल जे तुमची प्रगती घडवते, तुमची कमाई वाढवते किंवा भविष्यात मोठे फायदे देते तर ते चांगले कर्ज ठरते. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादा कोर्स शिकण्यासाठी किंवा शिक्षणासाठी कर्ज घेतले आणि त्यामुळे तुमची नोकरी व पगार वाढला तर ते कर्ज प्रत्यक्षात तुमच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असते. तसाच एखादा स्किल कोर्स जसे डिजिटल मार्केटिंग, फ्रीलान्सिंग किंवा इतर कौशल्ये शिकण्यासाठी घेतलेले कर्जही भविष्यात कमाईचे दरवाजे उघडू शकते. अशा प्रकारचे कर्ज तुमच्या ज्ञानात आणि क्षमतेत वाढ करते. त्याचप्रमाणे जर तुम्ही कर्ज घेऊन एखादी प्रॉपर्टी घेतली आणि त्यातून भाड्याच्या स्वरूपात नियमित उत्पन्न येऊ लागले तर ते कर्जही चांगले कर्ज मानले जाते, कारण ते तुम्हाला पैसे कमवावून देत असते. पण दुसऱ्या बाजूला वाईट कर्जही असते. वाईट कर्ज म्हणजे असे कर्ज जे तुमच्या खिशातून पैसे काढत राहते पण बदल्यात काहीही देत नाही. उदाहरणार्थ, फक्त दिखाव्या करण्यासाठी महागडे मोबाईल, ब्रँडेड वस्तू किंवा अनावश्यक गोष्टी EMIवर घेणे. अशा खर्चातून न कमाई वाढते ना कोणते कौशल्य मिळते. उलट प्रत्येक महिन्याला व्याज आणि EMI भरावी लागते आणि आर्थिक स्वातंत्र्य अजून दूर जाते. लेखक सांगतात की खरी श्रीमंती पैशांपासून नाही तर विचारसरणीपासून सुरू होते. काही लोक बाहेरून श्रीमंत दिसतात, महागडे फोन, कपडे आणि गाड्या वापरतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या खिशात पैसे नसतात.
तर काही लोक साधे जीवन जगतात, पण हळूहळू बचत करतात, गुंतवणूक करतात आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार करतात. खरे श्रीमंत लोक पैशांना फक्त एक साधन मानतात. ते पैशांचा वापर चांगले आयुष्य घडवण्यासाठी करतात, फक्त दिखाव्यासाठी नाही. ते दीर्घकालीन विचार करतात, स्वतःमध्ये गुंतवणूक करतात, नवीन कौशल्य शिकतात आणि योग्य संधी शोधतात. आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या पैशांचा हिशोब समजून घेणे. आपले पैसे नेमके कुठे खर्च होत आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक छोटा मोठा खर्च लिहून ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर एखादा साईड इन्कम किंवा छोटा व्यवसाय सुरू करणे महत्त्वाचे आहे. हळूहळू कौशल्य वाढले की कमाईचे मार्गही वाढतात. त्यानंतर येते गुंतवणूक. सुरुवातीला थोड्या थोड्या पैशांनी गुंतवणूक सुरू केली तरी चालते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करणे, कारण वेळ जसा जाईल तसा गुंतवणुकीवर मिळणारा फायदा वाढत जातो. शेवटी लेखक सांगतात की पैसा हा जीवनाचा उद्देश नसून एक साधन आहे. त्याचा उपयोग करून आपण अधिक स्वातंत्र्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगू शकतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे करोडपती होणे नाही, तर असे आयुष्य जगणे ज्यात आपण आपल्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकतो.